राजगड तालुक्यातील विंझर गावातील शेतकऱ्यानं केळीच्या बागेवर फिरवला रोटावेटर। केळीला फक्त 2 रुपये प्रति किलोचा बाजारभाव मिळत असल्यानं शेतकरी आर्थिक संकटात। व्यापारी वर्गानं पाठ फिरवल्यानं केळी उत्पादक शेतकरी अडचणीत। यवतमाळच्या इसापूरमधील शेतकऱ्यानं केळी बागेवरून फिरवला जेसीबी। केळीला कवडीमोल भाव मिळत असल्यानं शेतकरी हवालदिल। बुलढाणा कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनची आवक घटली। खुल्या बाजारात सध्या सोयाबीनला प्रति क्विंटलला 4200 ते 4600 रुपयांचा दर। आवक घटल्यानं दर वाढण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा। वाशिम जिल्ह्यात हळदीच्या पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव। हळदीवर रोगराई वाढल्यामुळे हळद उत्पादक शेतकरी चिंतेत। उत्पादन घटल्यानं शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होणार। वाशिम जिल्ह्यात कांदा साठवणुकीअभावी शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। कांदा चाळीसाठी अर्ज प्रक्रिया सोपी करावी, शेतकऱ्यांची मागणी। वाशिमच्या मानोरा तालुक्यात सीसीआय कापूस खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांची पाठ। शेतकऱ्यांकडून या ठिकाणी ऑनलाईन कापूस खरेदी संदर्भातील प्रक्रिया सोपी करण्याची मागणी। स्लॉट बुक करताना शेतकऱ्यांसमोर समस्या। जालन्याच्या सीसीआय केंद्रावरील कर्मचाऱ्याला आमदार अर्जुन खोतकर यांनी छापलं। शेतकऱ्यांचं स्लॉट बुकिंग रद्द झाल्यानं कर्मचाऱ्यांनी कापूस खरेदीला दिला होता नकार। धाराशिवमध्ये आडत दुकानदारानं आत्महत्या केल्याचं प्रकरण। दुकानदाराकडून सोयाबीनसह शेतमालाचे पैसे न मिळाल्यानं शेतकरी आक्रमक। जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन। दुकानदाराची मालमत्ता विकून पैसे द्यावे, शेतकऱ्यांची मागणी। भोकरदन तालुक्यात विविध समस्यांसंदर्भात शेतकरी पुत्राचं उपोषण। पंचायत समिती मस्टर काढण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप। संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी। पुण्याच्या राजगुरुनगरमधील प्रांत अधिकारी कार्यालयाबाहेर शेतकऱ्यांचं आंदोलन। भीमाशंकर राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेत पारदर्शकता नाही, शेतकऱ्यांचा आरोप। सोलापूरच्या माढ्यातील घोटीमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेत 2 महिन्यांपासून शिक्षकच नाही। विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान। पालक आंदोलनाच्या पावित्र्यात। भंडाऱ्याच्या चिचोलीतील स्मशानभूमीच्या जागेच्या मोजमापासाठी ग्रामस्थ आक्रमक। ग्रामस्थांकडून तहसील आणि भूमी अभिलेख कार्यालयाला घेराव। आंधळगाव पोलिसांच्या मध्यस्थीनं जागेची करण्यात आली मोजणी। बुलढाण्यातील देऊळगाव राजा तालुक्यात रात्रीच्या वेळी अवैधरित्या वाळू उपसा सुरू। महसूल प्रशासनाकडून याबाबत अद्याप कोणतीही कारवाई नाही। श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर भाविकांसाठी 3 महिने बंद ठेवण्याबाबत बैठकीत आज चर्चा। जानेवारी महिन्यात मंदिर बंदला विश्वस्त आणि स्थानिकांची मंजुरी। जानेवारीपासून भीमाशंकर मंदिराची विकास कामं सुरू केली जाणार। धाराशिवमध्ये 4 जानेवारीपर्यंत तुळजाभवानीचं मंदिर 22 तास भक्तांसाठी खुलं राहणार। नाताळच्या सुट्ट्या आणि शाकंभरी नवरात्र महोत्सवानिमित्तानं मंदिर संस्थांचा निर्णय। भंडाऱ्यातील तालुका कृषी अधिकारी कार्यालय परिसरात तांदूळ महोत्सवाचं आयोजन। उत्पादक ते ग्राहक थेट विक्री। शेतकऱ्यांसह नागरिकांचा मोठ्या संख्येनं सहभाग। वसमत तालुक्यातील सिरळी इथल्या रामभाऊ महाराजांच्या यात्रेला सुरुवात। रामभाऊ महाराजांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येनं भाविकांची हजेरी। वाशिम जिल्ह्यातील गोवर्धन गावात 150 वर्षांपासून दैत्याच्या सोंगाची परंपरा। आई जगदंबा आणि दैत्याच्या प्रतिरूपात्मक भूमिकेचं सादरीकरण। 2 दिवस भव्य मिरवणूक काढली जाते। जळगावातील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ उत्साहात संपन्न। 29,097 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान तर गुणवत्ता यादीतील 120 विद्यार्थ्यांना सुवर्ण पदकं देण्यात आली। महापालिकेसंदर्भात जळगाव प्रथम या संस्थेकडून अनोखा उपक्रम। जळगाव शहरातील समस्यांवरील कार्टून आणि सर्वधर्मीय प्रार्थनेचं प्रकाशन। नागरिकांच्या समस्या दूर व्हाव्या यासाठी उपक्रम। परभणी महापालिकेसाठी उमेदवारी अर्जाची प्रक्रिया सुरू। उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांची लगबग। आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू। चंद्रपूर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आजपासून अर्ज प्रक्रिया। 5 ठिकाणी अर्ज विक्री आणि अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था। प्रशासनाकडून जय्यत तयारी। परभणी महानगरपालिका निवडणुकीत मनसेची एंट्री। मनसेकडून 40 इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती। परभणीत पूर्ण ताकदीनिशी लढा, मनसेकडून स्पष्ट। जळगाव महापालिका निवडणुकीसाठी पहिल्याच दिवशी उमेदवारी अर्ज खरेदीसाठी इच्छुकांची गर्दी। जळगाव महापालिकेच्या 19 प्रभागातील 75 जागांसाठी निवडणूक पार पडणार। अमरावती महापालिकेसाठी पहिल्याच दिवशी 200 इच्छुकांनी उमेदवारी अर्ज घेतले। पालिकेच्या 22 प्रभागांमधील 87 नगरसेवकांसाठी 15 जानेवारीला मतदान। धुळे महापालिकेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू। 74 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार। शहरात 6 वेगवेगळ्या ठिकाणी निवडणूक कार्यालय सुरू।
नवी मुंबईतील तळोजा एमआयडीसीत वेश्या व्यवसायावर छापा. अल्पवयीन बांगलादेशी मुलीसह 7 महिलांची सुटका. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाची कारवाई. पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल. पुढील तपास सुरू. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस जीवन घोगरे यांचं अपहरण आणि मारहाण प्रकरण. नांदेड पोलिसांनी 7 आरोपींना अटक करत स्कॉर्पिओ कार केली जप्त. यशवंत क्रेडिट कोऑपरेटिव्ह बँकेच्या 110 कोटींच्या घोटाळ्या प्रकरणी सातारा, पुण्यासह कराडमध्ये ईडीची छापेमारी. नुकत्याच दाखल झालेल्या गुन्ह्यात 11 ठिकाणी छापे. बँकेचा पैसा बनावट खाती काढून त्या अकाउंटमध्ये वळवल्याचा आरोप.